श्रीराम. भगवद्गीतेचा 5वा अध्याय आपण पाहतो आहोत ज्ञानेश्वरीच्या अंगानं. आपण 10 श्लोक आणि 50 ओव्या पाहिल्या. आपण जे वर्णन आता चाललेलं आहे ते योगयुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष, ज्याला सम्यक बोध झालेला आहे असा पुरुष आहे. त्याचा बोध काय असतो, त्याची कर्म कशी चालतात, जगात तो कसा वागतो, हे वर्णन ह्याच्यात आलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये थोडक्यात दिलेलं आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत करून बारीक सारीक गोष्टी देखील इथे टिपलेल्या आहेत. आता पुढचा जो 11वा श्लोक आहे ह्याच्यामध्ये त्याची शरीराची, मनाची, बुद्धीची, इंद्रियाची कर्म कशी चालतात ह्याच्यावर वर्णन आहे. हा श्लोक बघूया आपण. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मविशुद्धये. म्हणजे योगी जो आहे, योगी पुरुष, ही सगळी कर्म करतो. शरीराची, मनाची, बुद्धीची, इंद्रियाची सगळी करतो. पण कशी करतो? संगम त्यक्त्वा करतो आहे, पण कशाशी आसक्त नाही, त्याच्यात गुंतलेला नाही. पण सगळी कर्म का करतोय? आत्मविशुद्धये, चित्तशुद्धीसाठी. तर काय आहे, बोध जरी झालेला असला तरी संत सुद्धा किंवा योगयुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष सावध असतात. पुन्हा पुन्हा ज्या जगात वावरायचं असतं त्या व्यक्तींचा बोध आणि यांचा बोध ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. त्यांच्याकडे त्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो, आत बोट ठेवावा लागतो. पण काही ना काहीतरी त्याचा दोष लागू शकतो देह मन बुद्धीला. रामकृष्ण जसं म्हणत की एखादं भांडं नुसतं जरी ठेवलेलं असलं तरी त्याच्यावर गंज चढतो काही काळाने, ते पुन्हा पुन्हा घासावं लागतं. तसं मनबुद्धी देह याला पुन्हा पुन्हा चांगले संस्कार द्यावे लागतात. आणि त्या दृष्टीनं ही संत ज्ञानी मंडळी अत्यंत सावध असतात. इथं काय कर्म म्हटलंय ते ज्ञानेश्वर महाराजांनी ते आपण पाहू. देखे बुद्धीची भाष निणीजे, मनाचा अंकुर नुदैजे, ऐसा व्यापारू तो बोलीजे शारीरुगा. शरीर व्यापार कुठला? त्याच्यामध्ये ते म्हणतात की जे गोष्ट कर्म घडत असतं त्याच्यामध्ये बुद्धीची भाषा नेणीजे, त्या कर्मामध्ये बुद्धीचा कुठं संपर्क येत नाही, बुद्धीला काही त्रास नाही, बुद्धीची काही गरजही नाही आहे. बुद्धीची भाषा नेणीजे आणि मनाचा अंकुरण उदयजे, आणि मनाचाही संबंध तिथं कुठं येत नाही. त्या कर्माने मनात कुठलाही विकारही उद्भवत नाही. हेतुरहित कर्म व्हावं. ऐसा व्यापारू, असा जो काही व्यापार होतो देहाकडून, शरीराकडून, त्याला कायेनं त्यांनी जे म्हटलंय तसं त्याला शारीर व्यापार असं म्हणतात. आता ह्याला उदाहरण जे तिने कसं दिलंय, हेच मराठे परियेसे, तुला जर सांगायचं बाळकाची चेष्टा जैसी. आपण लहान मूल पाहावं 4-6 महिन्याचं, 8 महिन्याचं, त्याची हालचाल सारखी हात पाय हलवत असतं, तोंडाने काही बोलत असतं. हेतुरहित सगळ्या हालचाली त्याच्या होत असतात, काही हेतू नसतो. ह्या जशा त्याच्या हालचाली असतात त्याच्यापासून काही निष्पन्न व्हावं असंही अपेक्षा नसते, तशी ह्या योगयुक्त ज्ञानी पुरुषाची जी हालचाल आहे, शारीरिक हालचाल, ती योगीये कर्मे करीती तैशी केवळा तनू. तशी त्यांची कर्म केवळ शरीरापुरती मर्यादित असतात. त्याचा परिणाम मनावर नाही, बुद्धीवर नाही, त्याच्यापासून काही निष्पन्न व्हावं असंही त्यांचं नसतं. मग पांचभौतिक संचले, पंचमहाभूतांचा देव होतो. जेव्हा शरीर असे निदेले, हे पांचभौतिक तत्वांचं शरीर झोपलेलं असतं जेव्हा, तेव्हा आता पुढचा व्यापार सांगितला. कशाचा? मनसा, मनाचा जो व्यापार आहे तो. ते पांचभौतिक शरीर जेव्हा निजलेलं असतं ते इथं मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी. आता देह तर गाढ झोपलेला आहे, बुद्धी काही विचार करत नाही, पण अशा वेळेला स्वप्नामध्ये मनच एकटं काम करत राहतो. नाना गोष्टी पाहतो, दिसतो, खातो, काय अनेक गोष्टी करतो. हे सगळे व्यापार मनाचे आहेत. शरीराचा संबंध नाही, बुद्धीचा संबंध नाही. ते जे व्यापार चालले आहेत त्याच्यावर कोणाचा काही ताबाही नाही, आपोआप चाललेले आहेत, सहज चाललेले आहेत. जसे काही विचार झाले असतील त्या विचारानुरूप म्हणा, कसंही म्हणा, असे सगळे जे व्यापार चालले आहेत. नवला एके धनुर्धरा, कैसा वासनेचा संसारा, देहा होऊ नेदी उजगरा, परी सुखदुःखे भोगी. मनात स्वप्न, ही जी झोपेमध्ये स्वप्न जी दिसतात, हा मनाचा जो व्यापार आहे
त्या असं म्हटलं जातं की मनात ज्या काही वासना असतील, काही कल्पना असतील, त्या सगळ्या स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतात. म्हणून या वासनेचा संसार कसा आहे पहा, देहाला जागे आणून देत नाही आणि तरी देखील सुखदुःख भोगावी लागतात. स्वप्नातून जागा होतो मनुष्य, भीतीनं जागा होतो, आनंदाने होतो, काहीतरी त्याला वाटलेलं असतं, अनेक गोष्टी घडत असतात आणि जागा झाल्यानंतर लक्षात येतं की कशाचाच काही संबंध नाही. मग हा जो चाललाय व्यापार तो कुणाचा? हा मनाचा. म्हणून त्याने असं म्हटलंय की ह्या ठिकाणी इंद्रियांच्या गावी नेणीजे. इथे इंद्रिय काय काम करतात का? डोळे काय पाहतात का? तिथे कान काय ऐकतायत का? काही नाही. इंद्रियांच्या गावी नेणीजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ उवा माणसाचा. शरीर, इंद्रिय, मन आहे, बुद्धीचा विचार नाही. मग सगळा व्यापार कोणाचा? फक्त मनाचा. म्हणून त्याला मानसाचा, म्हणून त्याला मनाचा व्यापार असं म्हटलंय. योगी तोही करीती, तोही व्यापार योगी करत असतात, चाललेला असता मनाचा व्यापार. परिकर्मे ते न बंदी जाती, परंतु त्या कठल्याने स्वप्नाने मनाची जी कर्म असतात त्यांनी ते बांधले जात नाहीत. कसे बांधले जात नाहीत? का बरं? कारण त्यांनी म्हटलंय जे सांडिली आहे संगती अहम भावाची. त्या मनामध्ये अहंकार स्फुरतच नाही कुठं. अहमभावाची संगती पूर्णपणे टाकलेली असल्यामुळे ते कुठल्याही स्वप्नाच्या कर्माने बांधले गेले का? नाही. व्यवहारातील कर्मानं नाही. आता जहालिया भ्रम हात जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. त्याने उदाहरण दिलंय, जरा चमत्कारिक वाटतं की जो असा भ्रमिष्ठ मनुष्य असतं ना, पिशाच असतं ना, तर ते कसं असतं? पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे. काही चेष्टा करत असतं, कशाही चेष्टा ज्याच्या एकमेकाला काही मेळ नाही अशा गोष्टी घडत असतात. पण स्वरूप तरी देखे आळविले ऐके, शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही. तसा हा जो पुरुष आहे काही पाहत असतो, काही ऐकतही असतो, तोंडाने काही बोलतही असतो, पण त्याचं त्याला ज्ञान नसतं. याचा अर्थ काहीही आतपर्यंत न पोचता सहज सगळ्या क्रिया बाहेर होत असतात त्याच्या. हे असो, काजे विण जे जे काही करणं ते केवळ कर्म जाणं इंद्रियांचे. काही काज म्हणजे काही हेतू, काही कारण नसताना सहज जे इंद्रियांच्या गोष्टी घडत असतात, कर्म घडत असतं, ते इंद्रियांचं कर्म असं समजावं. म्हणजे शरीर व्यापार बघितला, मानस व्यापार बघितला, हा इंद्रियांचा व्यापार बघितला. आता राहिला बुद्धीचा व्यापार. ते काय सांगतायत? मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते. मग बुद्धीचं कर्म कसं आहे? जाणून केलेलं आहे, विचारपूर्वक. आपण म्हणतो मी विचारपूर्वक करतोय, म्हणजे त्या ठिकाणी बुद्धी कार्यरत आहे आणि ते बुद्धीचं कर्म आहे. ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धीचं कर्म आहे हे तू समजून घे. ते काय करतं? बुद्धी धुरे करूनी, बुद्धीच्या नियंत्रणाखाली काम चाललेलं आहे. बुद्धी त्याची नियंता आहे. कर्म करीती चित्त देऊनी, ह्या ठिकाणी लक्ष देऊन बुद्धीला जे वाटतंय त्याप्रमाणे कर्म घडतायत, तरी देखील परी ते नैष्कर्यावासून मुक्त नाही. आता आपल्याला वाटेल इथं बुद्धी काम करते, खरं म्हणजे हेतुपूर्वक काही ना काहीतरी केलं जात आहे, तरी देखील ते नैष्कर्म्यापासून मुक्त झालेलं आहे. त्याचं कारण हा योगयुक्त जसा देहाला अलिप्तपणाने बघतो, मनाला अलिप्तपणाने बघतो, तसं बुद्धीच्या कर्मांना देखील आपल्यापासून अलिप्तपणून बघतो, साक्षीभावाने बघतो. त्यामुळे ही जी कर्म घडतायत ती जे बुद्धीचे ठाऊनी देही, जे बुद्धीपासून देहापर्यंत, बुद्धी, मन, देह, इंद्रिय सगळी तया अहंकाराची सेची नाही. त्याचं अहंस्फुरण कुठंच येत नाही, ना देहात, ना मनात, ना बुद्धीत, ना इंद्रियात. मी असं करतो हा अहंकारच तिथं नाही, देहभावच नाही, त्याच्या देहबुद्धीच नाही आहे. म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. म्हणून सगळी कर्म करत जरी असला तरी शुद्ध असतात ते कर्म. देह भावावर येऊन कर्म करावं लागतं, पण मी देह आहे अशी बुद्धी आली की त्या ठिकाणी अहंकार येतो. आगा करते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य, हे जाणती सुवर्म गुरुगम्य. जे गुरुगम्य खूण कोणती आहे? ही नैष्कर्म्य खूण आहे. काय म्हणायचं नैष्कर्म म्हणजे? करते नवीन कर्म, मी करतो आहे असं न वाटता घडणारं कर्म आहे, त्याला नैष्कर्म्य म्हणायचं.
कर्म घडत आहे, पण कर्तृत्वाचा अहंकार नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला नैष्कर्म्य म्हटलं जातं. आणि अशा बोधापर्यंत जायचं आहे. सर्व उत्तम कर्म होत आहेत, परंतु त्याला अकर्तृत्व आत्मबोध असं ज्याला म्हटलंय, की सगळं करतो आहे पण कर्तृत्वाचा अहंकार नाही, असं व्हायला पाहिजे. इथपर्यंत सगळं श्लोकावरती सांगितलं. आता पुढं जे आहे ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्रात आहे. ते सगळं जे सांगितलं त्यांनी शांत रसाचा पात्र भरून गेलाय, व्हायला लागलाय. कारण इतक्या काही अलिप्तपणाने सगळ्या गोष्टी करतोय तो, हे असं आपण वाचतोय, ऐकतोय, आणि त्याचा परिणाम शेवटी शांतीतच होतो. मी करतो असं जोपर्यंत आहे तोपर्यंत अशांत आहे, आणि सगळं सहज घडतंय असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा शांती असते त्या ठिकाणी. म्हणून शांत हे बोलणे बोला परवते बोलविले. वस्तुतः हे जे सगळी स्थिती आहे ती बोलण्यात येत नाही, शब्दांनी वर्णन करता येत नाही, पण असं असताना देखील ते बोललं गेलेलं आहे. येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. आता हे सगळं जे सांगितलंय ना, हे सांगितलेलं श्रवण करण्याचा अधिकार कोणाला? कुणी व्यक्ती याला अधिकारी होऊ शकत नाही, कारण कळणारच नाही त्याला मुळे काय ते. तर त्यांनी असं म्हटलंय की इंद्रियाचा पांगू जया फिटला. इंद्रियामध्ये कुठेही अडथळा येत नाही, शुद्ध झालेली ती इंद्रिय. कानावर जे पडतं आहे ते शुद्धपणाने आत जात आहे, तिथं कुठेही गोंधळ होत नाही. जे पाहतोय ते सगळ्या गोष्टी ज्या इंद्रियांच्या घडत आहेत त्या शुद्धतेनं घडत आहेत, कुठेही त्या इंद्रियामध्ये अडथळा नाही आहे. अशी जी व्यक्ती असेल तोच व्यक्ती हे विचार श्रवण करायला योग्य ठरते. हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. ज्ञानेश्वर महाराज आता श्लोक सोडून दुसरं काही सांगायला लागले. त्याबरोबर श्रोते विशेषतः सद्गुरू निवृत्तीनाथ त्यांना जागा करताना म्हणतात की आता दुसरं काही सांगू नको, नाहीतर मग कथा पुन्हा सांग, नाहीतर श्लोक संगतीचा भंग होईल. एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी जो संपर्क आहे त्याचा जो काही लावायला पाहिजे आपल्याला संदर्भ तो बघायला पाहिजे. जे मना आकळिता कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझं. हे सगळं तू जे बोललास ना त्याला जागा. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांना अहंकार कुठंच नाहीये, पण तरी देखील पुन्हा हे म्हणतायत या ठिकाणी की जे मनाला आकलन व्हायला अवघड गोष्ट आहे, कारण मनाला कळत नाही काय आपण स्थिती आहे ती. बरं, घागुसिता बुद्धी नातुडे, बुद्धीला अगदी खूप ताण दिला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी नातुडे कळत नाही. या अनुभवाच्याच गोष्टी आहेत. ही तू बोलामध्ये आणून सांगितलीस, त्याचं कारण दैवाचे निसुरवाडे. दैव तुला अनुकूल होतं म्हणून हे तुझ्याकडनं सांगितलं गेलं. हे कशासाठी सांगितलं कळलं नाही. असं वाटतं का? कदाचित सांगणाऱ्याला असं वाटलं असेल काय मी सांगितलंय बघा, जे बोलात येत नाही ते मी सांगितलंय, असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटणं कदापि शक्य नाही. तरी देखील एखादी ओवी ज्ञानेश्वर महाराजांनीच घातलेली आहे या ठिकाणी की देव अनुकूल होतं म्हणून हे घडलं. जसं अनेक वेळा त्यांनी म्हटलंय सद्गुरूंची कृपा होती म्हणून गीतेवर आपल्याला निरूपण करता आलं, गीतेचा अर्थ थोडाफार सांगता आला. म्हणून पुढे म्हणतायत जे शब्दातीत स्वभाव आहे, ही स्थिती जी शब्दाच्या अतीत आहे, ते बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे. शब्दातीत जे आहे ते बोलामध्ये आणलेलं आहेस तू, आता झालेलं आहे सगळे, तर आणखी काय करायचं, कथा सांग. त्यांनी म्हटल्यावर ते म्हणतायत हा आरती विशेषू श्रोतयांचा. श्रोत्यांनी म्हटलं असं की पुढं सांग आता. जाणोनी दास निवृत्तीचा, श्रोत्यांची जाणून घेण्याविषयीची तळमळ ऐकून निवृत्तीदास म्हणतात संवाद दोघांचा परिसोनी परिसा. पुढे जे काय सांगितलं ते ऐकूया. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझं निरुते चित्त देई. आता प्राप्त पुरुषाचं लक्षण काय, तो वागला कसा आहे सगळं सांगितलं, बोलतो कसा योगयुक्त सांगितलं. आता प्राप्त पुरुष जो आहे त्याचं लक्षण काय ते सांगतो, ऐकून घे. कशावरून ओळखायचं, कशानं? हा जो ह्याचा बोध आहे, अलिप्त आहे, कर्माचा कर्तृत्व नाही, सामान्य माणसाला कळत नाही त्याची स्थिती. सामान्य माणसाला कळेल असं लक्षण काय सांगणार? वरवर कळलं पाहिजे ना सामान्य माणसाला देखील की हा प्राप्त पुरुष आहे म्हणून. म्हणून त्या प्राप्ताचे चिन्ह सांगतो काय, युक्त कर्मफलम त्यक्त्वा
शांतीम आपनोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. हा युक्त पुरुष कसा असतो पहा. कर्मफलम त्यक्त्वा, कर्मफळ टाकलेलं असतं त्याने, कर्म टाकलेलं नसतं, कर्माचं फळ टाकलेलं असतं. आणि शांती आपनोती, त्याला शांती प्राप्त म्हणते. नैष्ठिकीम शांती, असा जो युक्त पुरुष असेल कर्मफळ टाकलेला त्याला शांती प्राप्त होते. आणि अयुक्त हा असा जो कोणी नाही त्याला कामकारेण, नाना प्रकारच्या इच्छा असतात म्हणून फले सक्तो, फळामध्ये आसक्त होऊन निबद्धते, त्यात बांधला जातो. म्हणजे एक कसा असतो, ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य आहे, गीतेचंही आहे की चांगलं जेव्हा सांगतात तेव्हा लगेच दुसरेही सांगतात. विरोधा लक्षात आलं पाहिजे. तसं इथे पुन्हा केलंय त्यांनी. आता हा योगी कसा असतो पहा. तरी आत्मयोगे आथिला, आत्मज्ञान झाल्यामुळे संपन्न झालेला, आथिला वैभव आहे मोठं. आत्मज्ञान प्राप्त होणं हे वैभव आहे. ही संपत्ती ज्याला प्राप्त झाली, आत्मसुख ज्याला मिळालं, आणि काय झालं त्यामुळे जो कर्मफळाशी विटला. कर्मफळ काय देणार? ज्याला आपण कर्मफळाची अपेक्षा म्हणतो ते जे फळ मिळतं, मान पैसा मोठेपणा सत्ता, सगळं नाशवंत आहे. हे ज्याला कळलेलं आहे तो कर्मफळाची अपेक्षा करेल का कधी? त्यामुळे कर्मफळ नको असं नव्हे, विटला हे नकोच, उलट मला हे माझ्या आडी, माझ्या अनुसंधानाच्या. म्हणून कर्मफळाशी विटला तो असा जो आहे तो घर रिघो निवरिला शांती जगी. त्याच्या ठिकाणी शांती त्याला घरी येऊन माळ घालते. तो शांती शोधायला बाहेर पडत नाही. काय केलं असता शांती मिळेल, कुठं मिळेल, कुठे नाही. त्याचं कारण आत्मयोग, त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, कर्मफळाला विटलेलं आहे. बस आपल्या आनंदामध्ये शांत झालेला आहे. येरू जे दुसरे कर्मबंधे, कर्माच्या बंधात सापडल्यामुळे अभिलाषाच्या गाठी, नाना प्रकारच्या अभिलाषा, काही काही पाहिजे पाहिजे असं असतं. कळासाला खुंटी फळभोगाच्या, तो फळभोगाच्या खुंटीला पक्का बांधला जातो. कशामुळे? फळाची अपेक्षा केलेली आहे, कर्माचा बंध लागलेला आहे, आणि त्यामुळे त्याची स्थिती ही आहे आणि योगयुक्ताची स्थिती दुसरी आहे. एक शांती आहे, दुसरा अखंड अशांत आहे. सगळं मिळालं तरी तो अशांतच आहे, कारण फळाची अभिलाषा आहे. 13व्या श्लोकात म्हणतात, त्याचंच आहे वर्णन पुन्हा. सर्व कर्माणि मनसा संन्यसास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन न कारयन. आता हा कसा आहे? सर्व कर्माणि मनसा संन्यस्य, देहाने कर्म टाकलेली नाही आहेत, पण मनाने कर्म टाकलेली आहेत. म्हणजे कर्म करत असताना मनाने त्यापासून अलिप्त आहे. संन्यासास्ते सुखम वशी, इंद्रिय ताब्यात आलेली आहे, जितेंद्रिय झालेलं आहे, आणि म्हणून तो नवद्वार असलेल्या देहात राहत असला तरी नैव कुर्वन न कारयन, तो काही करीतही नाही आणि करवीतही नाही. याचा अर्थ सर्व कर्म जरी घडत असली तरी मनसा त्याचा त्याग केलेला असल्यामुळे मी हे करणार आहे किंवा कुणाकडून करून घेणार आहे असं काहीही त्याच्या मनात नसतं. त्याचा स्पर्शच त्याला होत नाही. आता ह्याच्यातल्या 2 वेळा ज्ञानेश्वरांनी मी सांगितल्यात, अतिशय छान आहेत. जैसा फळाचे हवे तैसे कर्म करी आघवे. कर्म कशा तऱ्हेनं करतो? ज्याला कर्माच्या फळाची अपेक्षा असते, नुसती अपेक्षा नाही, हाव असते, तो ते फळ मिळवण्यासाठी कर्म ज्या पद्धतीनं करतो. म्हणजे कर्मात आनंद आहे त्याला कळत नाही. हातीची कर्मी जयाशी विश्रांती असं त्याचं नसतं. ते कर्म करत असताना फळाकडे दृष्टी ठेवूनच तो कर्म करत असतो. सारखं लक्ष असतं की ह्याच्यापासून मला काय मिळणार, आणखीन जास्त कर्म केलं तर जास्ती फळ मिळणार, किंवा जास्ती चांगलं केलं तर आणखीन त्याचं अप्रिशिएशन होणार आणि जास्ती आपल्याला काही मोठेपणा मिळणार. अशी हाव ठेवून जसा कर्म करतो तसा हा ज्ञानी पुरुष देखील सगळी कर्म करतो, त्याच पद्धतीनं करतो, उत्तम करतो. मग केल्यावर न केजेची येणे भावे उपेक्षिजो. कर्म करून झालं, संपलं, जणू आपण केलंय का नाही केलंय त्याची उपेक्षा. उपेक्षा याचा अर्थ लक्षच नाही त्याचं, कारण फळाकडे दृष्टीच नाही आहे. पण फळाकडे दृष्टी नाही म्हणून कर्मामध्ये चुकारपणा, कसं तरी कर्म करणं असं नाही. कर्म उत्तमच करतो
परंतु फळाची अपेक्षा नसल्यामुळे कर्म झालं की अलिप्त उदासीन राहतो. मग न कीजेची येणे भावे उपेक्षी जो, असा जो आहे त्याचं वैभव काय बघ, ऐहिक वैभव नाहीये, एक वेगळं वैभव आहे, पारमार्थिक वैभव आहे, आत्मिक वैभव आहे, जे सामान्य माणसाला कधी मिळत नाही. काय वैभव आहे बरं? तो जयाकडे वासूप आहे, ज्या ठिकाणी त्याची दृष्टी जाते तेव्हा ती सुखाची सृष्टी होय. तो जिथं पाहेल तिथं सुखच सुख, ज्याच्याकडे पाहेल त्याला सुख, ज्या वातावरणात तो जाईल तिथं सुखच सुख पसरवत असतो. म्हणून तो जयाकडे वासूप आहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोधू, हा महाबोध, हे ज्ञान, त्याला जर वाटलं की या व्यक्तीच्या ठिकाणी हा बोध राहावा तर तो राहतो. अर्थात हा ज्ञानी पुरुष असल्यामुळे कुणाच्याही बाबतीत असं म्हणत नाही, पण त्याची जशी इच्छा असेल तसं घडत असतं. एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त झालेलं असतं. तो म्हणे ते थर आहे महाबोधू, नवद्वारे देही तो असं तुची परी नाही. या नवद्वाराच्या देहात तो आहे पण नाही, असून नसल्यासारखा आहे. सामान्य मनुष्य कसा असला की त्याचं अस्तित्व सगळ्यांना दाखवत असतो,